जय हिंद. नमस्कार मित्रांनो. आज आपण नोटबुक एलएम या AI टूल बद्दल अधिक बोलणार आहोत. मागील व्हिडिओपेक्षा हा व्हिडिओ नक्कीच वेगळा आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण नोटबुक एलएम या AI टूल बद्दल सविस्तरपणे माहिती घेतली. बेसिक ते ॲडव्हान्स उपयोग प्रोसेस हे मागील व्हिडिओमध्ये समजून घेतले. आता हा आजचा व्हिडिओ त्याचाच पुढील पार्ट आहे. यात आपण प्रॅक्टिकल विचार व उपयोग, वेगवेगळ्या घटकासाठी काय प्रोसेस केल्यावर नोटबुक एलएम हे AI टूल कशी मदत करते ते पाहू. आज आपण या व्हिडिओमधून वेगवेगळ्या रोलमध्ये जाऊन नोटबुक एलएम हे AI टूल कसे उपयोगी पडते व नोटबुक एलएम कडून आपले काम कसे करून घ्यावे या विषयावर बोलणार आहोत. सो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. पण व्हिडिओ सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चॅनलवरील वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ चेक करा, व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना शेअर करा. आता आपण मूळ विषय पाहू. मित्रांनो, तुम्ही अनुभवी विद्यार्थी असाल, म्हणजेच अगदी 7वी ते PhD चे शिक्षण घेत असाल किंवा शिक्षक असाल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे असाल. एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत कॉमन आहे. आपल्याकडे कंटेंट खूप असतो. PDF असतात, नोट्स असतात, डॉक्युमेंट्स असतात. पण त्यातील महत्त्वाचे कोणते आहे? थोडक्यात त्याचा अर्थ काय, काम करायचे पॉइंट्स कोणते व त्यातून नेमकं काय लक्षात ठेवायचं, काय वापरायचं आणि काय इग्नोर करायचं हे क्लिअर नसतं. खूप लोक AI वापरताना एक मोठी चूक करतात. ते AI कडून खूप अपेक्षा ठेवतात, पण इनपुट काय द्यायचा, प्रोसेस कशी असते आणि आउटपुट कसा वापरायचा याचा विचार करत नाहीत. नोटबुक एलएम हे AI टूल इथे वेगळं ठरतं. कारण हे इंटरनेटवरच्या रँडम माहितीवर नाही, तर हे तुम्ही दिलेल्या डेटावर काम करतं. म्हणजे तुम्ही जे काही सोर्स डॉक्युमेंट दिलेले असेल किंवा तुम्ही जे काही सोर्स लिंक दिलेली असेल, फक्त आणि फक्त त्यावरच हे काम करते. समजा एखाद्या व्यक्तीच्या मनात अशी अपेक्षा आहे की माझ्याकडे खूप PDF, नोट्स, डॉक्युमेंट्स आहेत, पण त्यातून मला नेमकं समजत नाही. तिथे नोटबुक एलएम तुमचा थिंकिंग पार्टनर बनतो. प्रोसेस खूप सिंपल आहे. इथून पुढे आपण बोलत आहोत नोटबुक एलएम कसे वापरावे, त्याला सूचना काय द्यायच्या किंवा प्रॉम्प्ट काय वापरायचे. प्रोसेस करताना तुम्ही जे डॉक्युमेंट्स वापरता, PDF असो, वर्ड फाईल असो, स्टडी मटेरियल असो, मीटिंग नोट्स असो, एखादा व्हिडिओ असो किंवा एखाद्या वेबसाईटची लिंक असो, ते तुम्ही नोटबुक एलएमच्या सोर्समध्ये देता. आणि मग नोटबुक एलएम त्या सगळ्या कंटेंटवर आधारित तुमच्यासाठी एक स्मार्ट असिस्टंट बनतो. तो तुम्हाला काहीच न विचारता सगळा सोर्स तपासून एक शॉर्ट व सर्वसमावेशक असा मजकूर देतो, ज्यात तुम्हाला बेसिक कल्पना येते की या सोर्समध्ये काय काय आहे, त्याचे अर्थ काय असू शकतात, आणि मग तुमचा व नोटबुक एलएमचा संवाद चालू होतो. यात मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही आउटपुट फॉर्मॅट्स वापरून तुमच्या सोर्सवरील अधिक माहिती व तुम्हाला अपेक्षित माहिती त्या आउटपुट फॉर्मॅट्समध्ये मागू शकता. जसे की तुम्हाला जर ऑडिओ ओव्हरव्ह्यू अपेक्षित असेल तर तुमच्या डॉक्युमेंटवर आधारित पॉडकास्ट स्टाईल ऑडिओ समरी नोटबुक एलएम तुम्हाला देतो. व्हिडिओ ओव्हरव्ह्यू अपेक्षित असेल तर व्हिडिओ एक्सप्लेन फॉर्मॅटमध्ये समरी नोटबुक एलएम तुम्हाला देतो. स्लाइड डेक अपेक्षित असेल तर प्रेझेंटेशन स्लाइड्स पॉवरपॉइंट स्टाईल नोटबुक एलएम तुम्हाला देतो. माइंड मॅप अपेक्षित असेल तर टॉपिक रिलेशनशिप्स दाखवणारा व्हिज्युअल मॅप नोटबुक एलएम तुम्हाला देतो.
रिपोर्ट्स अपेक्षित असेल तर स्ट्रक्चर्ड रिपोर्ट फॉर्मॅट नोटबुक एलएम तुम्हाला देतो. फ्लॅश कार्ड्स अपेक्षित असेल तर स्टडी रिव्हिजन कार्ड्स नोटबुक एलएम तुम्हाला देतो. क्विज अपेक्षित असेल तर क्वेश्चन्स अँड आन्सर्स टेस्ट फॉर्मॅट नोटबुक एलएम तुम्हाला देतो. इन्फोग्राफिक अपेक्षित असेल तर व्हिज्युअल इन्फॉर्मेशन समरी नोटबुक एलएम तुम्हाला देतो. डाटा टेबल अपेक्षित असेल तर स्ट्रक्चर्ड टेबल फॉर्मॅट नोटबुक एलएम तुम्हाला देतो, आणि तेही सोप्या भाषेत. इथे प्रॉम्प्ट विचारताना फक्त एक्सप्लेन दिस टॉपिक असं जेनेरिक विचारायचं नसतं. इथे प्रॉम्प्ट असा असतो, मी हा डॉक्युमेंट वापरून नेमकं काय साध्य करू इच्छितो. आता प्रॅक्टिकल उदाहरण बघूया. कल्पना करा, एक विद्यार्थी आहे. त्याची अपेक्षा आहे, माझ्या सिलेबस मधले इम्पॉर्टंट मुद्दे मला समजायला हवेत, रिव्हिजन इझी व्हायला हवं, आणि एक्झाम साठी कॉन्फिडन्स यायला हवा. प्रोसेस काय आहे? तो सिलेबस PDF, जुन्या प्रश्नपत्रिका आणि क्लास नोट्स या सगळ्या फाईल सोर्स म्हणून नोटबुक एलएम मध्ये देतो. प्रॉम्प्ट तो असा देतो, या सोर्स मधून एक्झाम ओरिएंटेड की कन्सेप्ट्स मला सिंपल मराठी अधिक इंग्लिश मिक्स मध्ये पॉइंट्स मध्ये दे. यासाठी तुम्ही रिपोर्ट्स हा आउटपुट फॉर्मॅट वापरता, किंवा या चॅप्टर साठी मला सेल्फ रिव्हिजन क्वेश्चन्स तयार करून द्या, यासाठी तुम्ही क्विज हा आउटपुट फॉर्मॅट वापरता. आउटपुट काय मिळतो? नोटबुक एलएम तुम्ही दिलेल्या सोर्स फाइल्स वरूनच बाहेरचं काहीही ऍड न करता सिंपल एक्सप्लेनेशन, लॉजिकल फ्लो आणि रिव्हिजन फ्रेंडली कंटेंट देतो. आणि दिल्यानंतर तो त्याचा रेफरन्स पण देतो की हा मुद्दा किंवा प्रश्न मी तुमच्या या पेजवरील या ओळीवरून घेतला आहे. यातून विद्यार्थ्याला फक्त वाचायचं नाही तर समजायला सुरुवात होते आणि त्याचा आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्याला माहिती असते की हे आपण दिलेलेच सोर्स आहेत, त्यामुळे माहिती विश्वसनीय आहे. आता पुढे पाहू. आता शिक्षक किंवा ट्रेनरचा विचार करा. त्यांची अपेक्षा वेगळी असते. माझ्याकडे कंटेंट आहे, पण ते शिकवताना क्लॅरिटी, स्ट्रक्चर आणि ऍडव्हान्स काहीतरी हवे, ज्यामुळे शिकवण्यास वेगळे व प्रभावी स्वरूप येईल. प्रोसेस तशीच. ट्रेनिंग मटेरियल, नोट्स, सिलेबस नोटबुक एलएम मध्ये दिलं. प्रॉम्प्ट देताना असा द्या की या कंटेंटवर आधारित मला 30 ते 40 मिनिटांचा टीचिंग फ्लो तयार करून द्या. यात फ्लॅश कार्ड्स किंवा माइंड मॅपचा वापर करता येईल. आउटपुट काय मिळेल? नोटबुक एलएम कंटेंटला टीचर फ्रेंडली बोलण्याच्या भाषेत कन्वर्ट करतं. कुठे थांबायचं, कुठे उदाहरण द्यायचं, हे सगळं नॅचरल वाटायला लागतं. जिथे खूप वेळ लागणार होता तिथे आता कमी वेळात तुमचे काम होते. आता पुढील मुद्दा पाहू, तो म्हणजे ऑफिस एम्प्लॉई किंवा मॅनेजर नोटबुक एलएमचा वापर कसा करू शकतात. एक्सपेक्टेशन काय असणार? मी मीटिंग अटेंड केली, या नोट्स मीटिंग दरम्यानच्या आहेत, संदर्भ ईमेल्स पण आहेत, पण ऍक्शन पॉइंट्स क्लिअर नाहीत. ऍक्शन पॉइंट्स मला मुद्द्यांत अपेक्षित आहेत. प्रोसेस काय करावी लागणार? मीटिंग मिनिट्स, ईमेल्स, रिपोर्ट्स नोटबुक एलएम मध्ये दिले. प्रॉम्प्ट काय द्यावा लागणार? या डॉक्युमेंट्स वरून मला पेंडिंग ऍक्शन पॉइंट्सची लिस्ट तयार करून द्या. आउटपुट काय मिळू शकते? नोटबुक एलएम थेट मुद्देसूद, डिसिजन ओरिएंटेड समरी आणि ऍक्शन पॉइंट्स देतो.
मेल लिहिणं, फॉलोअप करणं, रिपोर्टिंग सगळं काम वेगवान आणि क्लिअर होतं. पण पुढे जाण्याआधी एक छोटं काम करा. तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. चॅनलवरचे वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ नक्की चेक करा, जेणेकरून तुमच्या दैनंदिन कामात मदत होईल. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ. कंटेंट क्रिएटर किंवा युट्यूबर साठी नोटबुक LM अजून पॉवरफुल ठरतं. एक्सपेक्टेशन असते, माझ्याकडे रिसर्च मटेरियल आहे पण बोलण्यास योग्य फ्लो नाही. प्रोसेस काय करावी लागणार? रिसर्च PDFs, आर्टिकल्स, नोट्स अपलोड करा. प्रॉम्प्ट काय द्यावा? या कंटेंटवर आधारित मुख्य मुद्दे बोलण्याच्या भाषेत द्या, किंवा या PDF वरून मला व्हॉइस ओव्हर स्क्रिप्ट तयार करून द्या. आउटपुट काय मिळणार? नोटबुक LM रिटन इन्फॉर्मेशनला ह्युमन आणि कॉन्व्हर्सेशनल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतं. कंटेंट नॅचरल वाटतो, रोबोटिक नाही. आणि जर तुम्ही व्हॉइस ओव्हर आउटपुट घेतला तर डायरेक्ट तुम्हाला रेडी व्हॉइस ओव्हर मिळतो. यात तुम्ही प्रॉम्प्ट मध्ये अजून काही अपेक्षा ऍड केल्या तर त्यानुसार आउटपुट मिळतो. तो मेल किंवा फिमेल आवाज, आवाजाची शैली आणि इतर बरेच काही. तुम्ही फक्त तुमचा प्रॉम्प्ट अपेक्षेप्रमाणे परफेक्ट द्या आणि निकाल पहा. सगळं रेडी आणि नोटबुक LM इथेच थांबत नाही. तुम्ही एखादी PDF किंवा कोणताही सोर्स दिला की नोटबुक LM त्यावरून अपेक्षित मजकूर तयार करून देतो. तुम्ही रॉ मजकूर वापरून व्हॉइस फॉर्मॅटमध्ये कंटेंट तयार करू शकता. एकाच कंटेंट वरून 2 वेगवेगळ्या आवाजात ऑडिओ तयार करता येतो, कधी मेल टोन, फिमेल टोन तर कधी न्यूट्रल टोन. तोच कंटेंट पुढे व्हिडिओ स्क्रिप्ट, पॉडकास्ट आउटलाईन, डिस्कशन पॉइंट्स यासाठी वापरता येतो. म्हणजे एकच PDF नोट्स, ऑडिओ, व्हिडिओ, आयडिया, पॉडकास्ट कंटेंट सगळ्याच गोष्टींसाठी वापरता येते. तुम्ही फक्त एक सोर्स किंवा नोट्स दिली की त्यावर प्रोसेस करून तुम्हाला रेडी व्हिडिओ किंवा ऑडिओ मिळतो. एवढेच नाही तर ऑडिओमध्ये पॉडकास्ट, डिस्कशन किंवा इन्फॉर्मेशन टेलिंग अशा अनेक शैलींत आउटपुट मिळते. रिसर्चर किंवा PhD स्टुडंटसाठी अपेक्षा अशी असते, माझ्या रेफरन्सेस मधून कनेक्शन्स कळावीत, कंपॅरिझन व्हावे आणि रिसर्च गॅप सापडावा. प्रोसेस कशी असेल? मल्टिपल रिसर्च पेपर्स अपलोड करा. प्रॉम्प्ट काय द्यायचा? या पेपर्स मधील कॉमन फाइंडिंग्स, डिफरन्सेस आणि रिसर्च गॅप आयडेंटिफाय करून द्या. आउटपुट काय मिळणार? नोटबुक LM फॅक्ट्स डिस्टॉर्ट न करता अनालिटिकल क्लॅरिटी देतो. तुमचा वेळ वाचतो आणि थिंकिंग शार्पन होतं. आता सामान्य माणूस, हो कॉमन पर्सन, एक्सपेक्टेशन काय आहे? माझ्याकडे सरकारी सर्क्युलर्स, रूल्स, स्कीम्स आहेत, पण भाषा खूप कठीण आहे, ते समजत नाही, म्हणून ते दैनंदिन व्यवहाराच्या भाषेत किंवा बोली भाषेत समजून हवे आहे. प्रोसेस काय करावी लागणार? सर्क्युलर PDF अपलोड करावी. प्रॉम्प्ट काय दिला तर चालेल? हे डॉक्युमेंट मला साध्या शब्दांत समजावून सांगा आणि त्याचे प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन सांगा. आउटपुट काय मिळू शकते? नोटबुक LM नियमांचा अर्थ माणसाच्या सामान्य बोली भाषेत सांगतो. काय करायचं आणि काय टाळायचं हे क्लिअर होतं.
इथे जर माइंड मॅप आउटपुट निवडला तर संपूर्ण प्रोसेस तर्कशुद्ध पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप समजेल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नोटबुक एलएम मॅजिक करत नाही. हे तुम्ही दिलेल्या कंटेंटवरच काम करतं. एक्सपेक्टेशन क्लिअर असेल, प्रोसेस डिसिप्लिन्ड असेल आणि प्रॉम्प्ट थॉटफुल असेल तर आउटपुट नक्कीच मिनिंगफुल मिळतो. नोटबुक एलएम शॉर्टकट नाही, तो एक थिंकिंग पार्टनर आहे जो विद्यार्थ्यांना क्लॅरिटी देतो, शिक्षकांना स्ट्रक्चर देतो, ऑफिस स्टाफला एफिशियन्सी देतो आणि कंटेंट क्रिएटर्सना कॉन्फिडन्स देतो. AI म्हणजे रिप्लेसमेंट नाही, AI म्हणजे सपोर्ट सिस्टम आहे. आणि नोटबुक एलएम हे त्याचे प्रॅक्टिकल उदाहरण आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या परिवारात शिक्षक, विद्यार्थी आणि ऑफिसमधील मित्रांसोबत शेअर करा. अशाच प्रॅक्टिकल AI कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन AI टूल सोबत जो तुमचं काम इझियर नाही तर स्मार्टर बनवेल. तोपर्यंत लर्न करा, अप्लाय करा आणि लक्षात ठेवा, AI तुमच्यासाठी आहे, तुम्ही AI साठी नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले प्रश्न, सूचना, अभिप्राय ह्या व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक, शेअर केले नसेल तर लाईक व शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटी थँक्स फॉर वॉचिंग.